डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जाणार आहे। डॉक्टर राजू वाघमारे, कसा अर्थ काढायचा या दोन्ही आकडेवारींचा? आणखी सर्वे येतील, कदाचित परिस्थिती बदलेल, पण आता सुरुवातीला हे जे समोर आलंय काय नम्रताजी, हे असे सर्वे जे आहेत ही जुनी टॅक्टिस आहे बीजेपीची की ज्यावेळी निवडणुका येतात तेव्हा सुरुवातीलाच भाकीत करायचं की आम्हाला एवढ्या जागा मिळतील आणि मग त्याच्यानंतर त्यांच्या खास गोदी मीडियातले जे चॅनल आहेत ते चॅनल अशा प्रकारचे सर्वे घेऊन येणार आणि मग ते त्याचं प्रिपरेशन करणार, लोकांची मानसिकता त्या बाजूनी तयार करणार। त्याच्यामुळे अशा सर्वेंवर बोलण्यापेक्षा मला तर असं वाटेल की एकूण जागा ज्या आहेत आपल्या लोकसभेच्या त्या 532 आहेत मला वाटतं, तर त्या सगळ्या जागा त्यांनी सांगायच्या की त्या सगळ्या जागा बीजेपी आणि मित्र पक्षाला मिळतील। कशाला उगाच ते नाटक करायचं की इंडियाला एवढे मिळतील, बाकीच्यांना तेवढे मिळतील, कारण हे प्रिपरेशन आहे, लोकांची मानसिकता तयार करण्यासाठी केलेला हा खेळ आहे। त्याच्यामुळे या सर्वेच्या बाबतीत बोलणार काय, कारण वास्तव वेगळं आहे नम्रताजी। तुम्ही ट्रेन मध्ये जा, रिक्षामध्ये जा, तुम्ही पानपट्टीच्या दुकानावर उभे राहा, तुम्ही नोकरीला जा, सगळीकडे लोक वास्तव वेगळं कसं म्हणायचं? तुम्ही आता जी ठिकाणं सांगितली डॉक्टर राजू वाघमारे, त्या ठिकाणी जाऊनच केलेला हा सर्वे आहे। ट्रेन मध्ये, बस मध्ये, पानपट्टीवरती, दुकानांमध्ये, अशाच ठिकाणी जाऊन केलेला हा सर्वे आहे। नाही, मी सांगितलं ना नम्रताजी, मी सांगितलं की आता टाइम्स नाऊ वर तर काँग्रेस आम्ही प्रवक्ते पण जात नाहीये, अशा प्रकारचा टाइम्स नाऊचा इतिहास आहे। आता त्या टाइम्स नाऊ बद्दल आणि आज तक बद्दल आम्ही काय बोलणार? जो टाइम्स नाऊ एकदाही न्याय यात्रा दाखवत नाही, कारण एकदाही तो भारत जोडो त्यांनी दाखवलं नाही, ते सगळे विरोधातच बोलतात। आता त्यांच्या सर्वे बद्दल आम्ही काय बोलणार? ते जे बोलतायत की आम्ही सर्वे केला, तो एअर कंडिशन केबिन मध्ये बसून मांडलेली आकडेवारी आहे की ज्या आकडेवारीतून लोकांची मानसिकता तयार करायची आणि लोकांना असा विचार करायला भाग पाडायचं। म्हणजे बॉर्डरवरचे जे लोक आहेत की ज्यांनी मतं बनवलेली नाहीत ते काय म्हणतील की चला आता हे लोक जिंकतायत, ह्यांना मतं देऊया। हा सगळा खेळ आहे आणि त्याच्यासाठी हा प्रकार भाजप आणि त्यांच्या मित्र चॅनलने, गोदी मीडियाने हा सुरू केलेला आहे। ठीक आहे, आपण